Okay, welcome to all of you. Today we start with physics. First topic, that is the rotational motion dynamics. तर रोटेशनल डायनॅमिक्स हा टॉपिक जो आहे तो नवीन सिलेबसमध्ये आलेला आहे. पूर्वी आपले 20 टॉपिक होते. चालू वर्ष आपल्याला सिलेबस बदललेला आहे. सिलेबसमध्ये टोटल 16 टॉपिक आहेत. त्या 16 टॉपिकमधला पहिला जो टॉपिक आपला आहे तो रोटेशनल डायनॅमिक्स असणार आहे. तर रोटेशनल डायनॅमिक्स म्हणजे जुन्या सिलेबसमधला जो सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन आहे या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच रोटेशनल डायनॅमिक्स हा टॉपिक असेल. तर याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा मोशनचं मिनिंग माहीत पाहिजे, जे पूर्वीच्या प्रायमरी स्टेजला आपल्याला झालेलं आहे. मोशनचं काय मिनिंग टाकलं आहे? चेंज इन पोझिशन किंवा स्टेट ऑफ अ बॉडी विथ रिस्पेक्ट टू स्टेशनरी बॉडी इज कॉल्ड मोशन. म्हणजे बॉडीची जर स्टेट बदलत असेल, पोझिशन बदलत असेल स्टेशनरी बॉडीच्या कम्पॅरेटिव्हली, then it is said to be motion. Now I want to discuss the different types of motion. The different types of motion are linear motion, circular motion, rotational motion, rolling motion, oscillatory किंवा त्याला दुसरं नाव आहे व्हायब्रेटरी मोशन, प्रोजेक्टाइल मोशन, रँडम मोशन एटसेट्रा. तर प्रत्येकाचं मिनिंग आपल्याला प्रायमरी 11वीपर्यंत झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा सर्क्युलर मोशनचं मिनिंग विचारात घ्यायचं आहे. सर्क्युलर मोशनचे डेफिनेशन टाकलेले आहे. मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. त्याच्यामध्ये आपल्याला UCMचे मिनिंग माहीत पाहिजे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आहे मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी इज कॉल्ड UCM किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. या टॉपिकचा स्टडी करत असताना पहिल्यांदा अर्धा टॉपिक जो आहे तो सर्क्युलर मोशनला रिलेटेड असणार आहे आणि राहिलेला जो टॉपिक आहे तो आपला जुन्या सिलेबसच्या रोटेशनल मोशनला रिलेटेड असणार आहे. त्यामध्ये आपण आता CMचे डेफिनेशन घेतलेले आहे, UCMचे डेफिनेशन स्टडी केलेले आहे. आता आपल्याला एक्झाम्पल्स ऑफ UCM असं म्हटलं आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे भरपूर एक्झाम्पल्स आहेत. घड्याळांच्या काट्यांचं जे काही फिरणं आहे ते UCMमध्ये असणार आहे. पृथ्वीचं स्वतःभोवतीचं फिरणं हे UCMमध्ये असेल किंवा पृथ्वीचं सूर्याभोवतीचं फिरणंसुद्धा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल होऊ शकेल. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनच्या महत्त्वाच्या 2 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पहिली असणार आहे ती इट इज ॲक्सलरेटेड मोशन आणि दुसरं म्हणजे इट इज अ पिरियॉडिक मोशन. आता ॲक्सलरेटेड मोशन का म्हटलेलं आहे? मोशन जर युनिफॉर्म असले, स्पीड जर सगळीकडं सेम राहत असलं तर मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट बट डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस ॲट एव्हरी पॉईंट. जे फॉर एक्झाम्पल आपला ॲक्स ऑफ रोटेशन इथं असेल, हा सर्क्युलर ट्रॅक असेल, पार्टिकल स्टार्टिंगला ए पॉईंटला असणार आहे. ए पॉईंटला असेल तर डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी व्हर्टिकली अपवर्ड असणार आहे. पार्टिकल जर इथं गेला तर डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी बदलणार आहे. पार्टिकल इथं आला तर डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. इथं गेला तर डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंज होते. म्हणजे पार्टिकलची व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड जरी सेम असली तर डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस, हेन्स इट इज सेड टू बी ॲक्सलरेटेड मोशन. अनदर कॅरेक्टरिस्टिक्स आहे इट इज अ पिरियॉडिक मोशन. तर पिरियॉडिक मोशन UCMला काय म्हटलेलं आहे? पिरियॉडिक मोशनचं मिनिंग आपल्याला झालेलं आहे 11वीमध्ये. एनी मोशन विच गोज ऑन रिपीटिंग आफ्टर इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम इज सेड टू बी पिरियॉडिक मोशन. म्हणजे UCMमध्ये प्रत्येक फेऱ्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो इक्वल आहे, हेन्स इट इज सेड टू बी पिरियॉडिक मोशन. आता या 2 कॅरेक्टरिस्टिक्स नंतर आपल्याला जायचं आहे ॲनॉलॉजी बिटवीन लिनियर आणि रोटेशनल मोशन विथ फिजिकल क्वांटिटीज. जर क्वांटिटी आपण डिस्प्लेसमेंट जर कन्सिडर केली तर डिस्प्लेसमेंट लिनियरमध्ये आपण नोटेशन आहे असणार आहे S किंवा व्हेक्टर S किंवा लिनियर व्हेलॉसिटी S बार. रोटेशनलचा जर विचार केला तर रोटेशनलमध्ये डिस्प्लेसमेंट असणार आहे ती अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही थीटा एवढी असणार आहे. त्यानंतर आपण व्हेलॉसिटी जर विचार केला, व्हेलॉसिटी फिजिकल क्वांटिटी लिनियरमध्ये आपण एक्सप्लेन करतो. व्हेलॉसिटी V इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. सेम वे रोटेशनलमध्ये व्हेलॉसिटी दॅट इज द ओमेगा, दॅट इज अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इज इक्वल टू d थीटा बाय dt. आता तिसरा जो पॉईंट आपला तो म्हणजे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन लिनियर ॲक्सेलरेशन A इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. त्याच पद्धतीनं रोटेशनल मोशनचा जर विचार केला तर आपल्याला अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा इज इक्वल टू d ओमेगा बाय dt. So this is about the analogy between linear and rotational motion with different physical quantities. यामध्ये आपण सर्क्युलर मोशन पाहिलं, त्यानंतर UCMचे डेफिनेशन बघितलेले आहे, UCMचे एक्झाम्पल्स पाहिले. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ UCM इम्पॉर्टंट आहे. 2 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, एक ॲक्सेलरेटेड मोशन आहे, दुसरी पिरियॉडिक मोशन आहे आणि त्यानंतर ही ॲनॉलॉजी.
त्या पुढचा जो पॉईंट आपला असणार आहे, तर पुढच्या पॉईंटमध्ये आपण डायरेक्टली कायनॅमेटिकल इक्वेशन्समध्ये जायचं आहे. तर कायनॅमेटिकल इक्वेशन्स दोन पद्धतीच्या मोशन्स आपण विचारात घेतोय कंपॅरिझनला. एका साईडला लिनियर मोशन विचारात घेतलेलं आहे, दुसऱ्या साईडला आपण रोटेशनल मोशनचा विचार करतो. पहिलं जे कायनॅमेटिकल इक्वेशन आहे दॅट व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. दिस इज इन केस ऑफ लिनियर मोशन. जर रोटेशनल मोशनचा जर विचार केला तर आपल्याला तेच इक्वेशन टाकता येते, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा झिरो प्लस अल्फा टी. सेकंड कायनॅमेटिकल इक्वेशन आहे लिनियरमध्ये एस इज इक्वल टू यू टी प्लस वन ऑफ एटी स्क्वेअर. रोटेशनलमध्ये थिटा इज इक्वल टू ओमेगा झिरो टी प्लस वन हाफ अल्फा टी स्क्वेअर. थर्ड कायनॅमेटिकल इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए एस. इट इज इन केस ऑफ लिनियर मोशन. इन केस ऑफ रोटेशनल मोशन ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा झिरो स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा टी. त्यामध्ये प्रत्येकाचं आपल्याला नोटेशन्स माहीत पाहिजे. लिनियरमधले जे नोटेशन्स आहेत ते पहिलं यू असणार आहे, दुसरं व्ही असणार आहे, तिसरं ई असणार आहे. यू मीन्स वॉट पार्टिकलचं इनिशियल स्पीड, व्ही मीन्स वॉट पार्टिकल फायनल स्पीड, ए मीन्स वॉट ॲक्सलरेशन आणि टी हे टाईम टेकन टू डिस्प्लेसमेंट असेल. सेकंड एस म्हटलेला एस इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट. इकडचे जे नोटेशन्स आहेत अँग्युलरमधले किंवा रोटेशनलमधले, थिटा इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ओमेगा झिरो इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी, ओमेगा फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अल्फा हे अँग्युलर ॲक्सलरेशन असेल. सो दिस अबाउट द कायनॅमेटिकल इक्वेशन्स. हा सगळा बेसिक पार्ट आहे. हे प्रायमरीला आपल्याला 10वीपर्यंत इक्वेशन झालेले आहेत. एका बाजूला लिनियर आणि दुसऱ्या बाजूला रोटेशनल. 3 इक्वेशन्स आहेत, त्यांना अनालॉजी टाकून इकडं आपण 3 इक्वेशन्स तयार केलेले आहेत. आता याच्यामध्ये काही रिलेशन्स आहेत. पॉईंट टाकलेला आपण सम रिलेशन्स बिटवीन फिजिकल क्वांटिटीज इन लिनियर अँड रोटेशनल मोशन असं म्हटलं आहे. आता पहिलं जे आपलं रिलेशन आहे दॅट इज अ लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लिनियर डिस्प्लेसमेंट आपण यसनं डिनोट करतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटानं डिनोट केलेला आहे. आणि दोघातलं जे रिलेशन आहे दॅट इज एस इज इक्वल टू आर थिटा. वेक्टर फॉर्ममध्ये जर पाहिजे असेल तर एस बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार हे इक्वेशन तयार होते. सेकंड आहे लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी आपण व्ही नोटेशननं दाखवतो, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा असणार आहे. दोघातलं रिलेशन आहे व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. वेक्टरमध्ये पाहिजे असेल तर व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. थर्ड जे आपलं रिलेशन असणार आहे दॅट इज अ लिनियर ॲक्सलरेशन अँड अँग्युलर ॲक्सलरेशन. लिनियर ॲक्सलरेशन आपण एनं डिनोट करतो आहे, अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फानं डिनोट केलेलं आहे. दोघातलं रिलेशन आहे ए इज इक्वल टू आर अल्फा. वेक्टर फॉर्ममध्ये पाहिजे असेल तर ए बार इज इक्वल टू अल्फा बार क्रॉस आर बार. So this about the relations between different physical quantities in linear and rotational motion. Now we have to give the directions of angular displacement, angular velocity and angular acceleration. Now the directions of these three are given by the right hand rule. The right hand rule primarily आपल्याला झालेला आहे. फिजिक्समध्ये आपल्याला टोटल राईट हँड रूल एक आहे, फ्लेमिंगचं राईट हँड रूल असणार आहे, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल असणार आहे. तर राईट हँड रूलमध्ये आपला जो अंगठा आहे तो अप करायचा आहे, स्ट्रेच आउट करायचा आहे आणि बोटं जे आहेत ते कर्ल करायचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला बोटं जर आपण कर्ल केले, अंगठा जर आपण स्ट्रेच आउट केला आणि बोटं जर त्याच्या बाजूला कर्ल केले आणि पार्टिकल जर अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये मूव्ह होत असेल, पार्टिकल समजा ए पॉईंटला असणार आहे, ए पॉईंटचा पार्टिकल इकडे बी पॉईंटला जाणार आहे, अंगठा काय दाखवणार आहे, डायरेक्शन दाखवणार आहे. दॅट मीन्स वेन पार्टिकल इज मुव्हिंग इन अँटी क्लॉकवाईज सेन्स ॲट दॅट टाइम द डायरेक्शन्स ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सलरेशन आर व्हर्टिकली अपवर्ड्स. तर त्याच्या अपोजिटमध्ये जर आपण विचार केला, समजा पार्टिकल जर क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असेल तर क्लॉकवाईजमध्ये बोटं इकडं कर्ल होऊ शकत नाहीत. याच्यासाठी आपल्याला हाताची पोझिशन बदलावी लागणार आहे. जे पार्टिकल जर आपला क्लॉकवाईजमध्ये फिरत असेल ॲट दॅट टाइम डायरेक्शन ऑफ दीज थ्री दॅट मीन्स अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर ॲक्सलरेशन, अँग्युलर velocity are vertically downwards. इथं रिटर्न केलेलं आहे आपण, if particle is moving in anti-clockwise direction then as per right hand rule the directions of angular displacement, angular velocity and angular acceleration are vertically upwards. If the particle is moving in clockwise direction then as per right hand rule the directions of theta, omega and alpha are vertically downwards. Okay, this about the direction of the angular displacement, angular velocity and angular acceleration. Now second point is distinguish between UCM and non-UCM. तर डिस्टिंग्विशमध्ये आपल्याला पहिला पॉईंट आहे UCMमध्ये डेफिनेशन. इकडं परत डेफिनेशन असणार आहे. कशाची डेफिनेशन द्यायची आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची. ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी नोन ॲज द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन.
तर नॉन युसीएममध्ये काय असणार आहे, सेम डेफिनेशन असणार आहे, मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल विथ व्हेरिएबल स्पीड. सो दिस द फर्स्ट पॉईंट, दॅट इज द डेफिनेशन. तर सेकंड पॉईंटमध्ये इथं अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा 0 कन्सिडर केलेला आहे. हिअर अल्फा इज नॉट इक्वल टू 0 असं म्हटलं आहे. इन UCM वर्क डन बाय द टँजन्शियल फोर्स इज इक्वल टू 0. इन केस ऑफ नॉन UCM वर्क डन बाय द टँजन्शियल फोर्स इज नॉट इक्वल टू 0. इकडे एक्झाम्पल म्हटलेला आहे, बोथ साईडला एक एक्झाम्पल असणार आहे. याचे एक्झाम्पल्स ऑलरेडी आपण मगाशी डिस्कस केलेले आहेत. मोशन ऑफ द अर्थ राऊंड द सन याचं एक्झाम्पल असेल. आता याच्यामध्ये आपल्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा विचारात घेतला पाहिजे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपण पार्टिकलची जी वेलॉसिटी आहे ते डिफरंट ठिकाणी डिफरंट असणार आहे. सो दिस अबाउट द डिस्टिंग्विश बिटवीन UCM अँड नॉन UCM. सो टुडे विल स्टॉप हिअर. पुढच्या लेक्चरला आपण पुढचा पॉईंट पाहूया.